टोटल फिन्सर्वची स्वतःची SIP ही 2 लाख रुपये पर मंथची आहे आणि ती फक्त 2च म्युच्युअल फंड स्कीम्समध्ये होते. आणि जेव्हा आम्ही हे आमच्या क्लायंट्सना सांगतो तेव्हा सगळे आम्हाला विचारतात, फक्त 2 का? इतकी रिस्क कशासाठी? जास्त फंड्स नको का? ऐका, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. आपल्याला सगळ्यांना सांगितलं जातं जास्त फंड्स म्हणजे जास्त सेफ्टी, पण हे सत्य नाही. जेव्हा तुम्ही 10 ते 12 म्युच्युअल फंड्स ठेवतात, तुम्ही ॲक्च्युली त्याच स्टॉक्समध्ये वेगवेगळ्या फंड हाऊसमधून इन्व्हेस्ट करत असता. हा आहे खरा ट्रॅप. आमच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत फक्त 2च फंड्स. पहिला एक मिड कॅप फंड, ज्या कंपनीजला मार्केटने अजून पूर्ण ओळखलं नाही अशा ग्रोईंग बिझनेसेसमध्ये इन्व्हेस्टमेंट होते. दुसरा एक फोकस्ड फंड, फक्त 25 ते 30 स्टॉक्स, डीपली रिसर्च, ज्या बिझनेसेसवर खरा विश्वास आहे फंड मॅनेजरला, त्यांच्यातच बेट घेतली जाते. आणि या 2 फंड्सचा ओव्हरलॅप चेक केला तर फक्त 1 ते 2% म्हणजे प्रत्येक रुपया हा वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्ट होतो आहे. जर तुमची इन्व्हेस्टमेंट 4पेक्षा जास्त फंड्समध्ये आहे तर ते तुमच्या पोर्टफोलिओ हेल्थसाठी मुळीच चांगलं नाही आहे. जर हा कॉन्टेंट तुम्हाला रेलिव्हंट वाटला असेल तर आम्हाला नक्की फॉलो करा.